एखाद्याने इतकं बी नाही बघावं मान नादच लागला बाबा. एखाद्याने इतकं बी नाही बघावं मान नादच लागला बाबा. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकेब प्रीसेट आपण यूज केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन करून घेतल्याबरोबरच बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर डेमो बघितल्याप्रमाणे आपण आज स्टेटस आहे तो क्रिएट करणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप तुम्ही लक्ष देऊन जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप ज्या आपण इफेक्ट अप्लाय केलेले आहेत ते तुम्हाला क्लिअर असे कळून येणार आहे. तर जराही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मी मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की मी हा इथं इमेज डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला जो इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर या इमेज लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 14.29 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता वाढवून घेतल्याबरोबरच बघू शकता स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे 2.27 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इथं आपल्याला या बीटमार्क खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल मधोमध त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनमुळे तुम्हाला अशा प्रकारे 2 भागात इमेज दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे दुसरा भाग आहे तो 7.28 या सेकंदाच्या बीटमार्कला करून घ्यायचा आहे. आता बघू शकता 3 इमेज लेअर इथं क्रिएट झालेले आहेत. आता 3 इमेज लेअर क्रिएट झाल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक युनिक असा दिसून येणार आणि व्हिडिओमध्ये लागणारे जे PNG आहेत त्याचंही तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर इफेक्ट दिसून येणार आहेत. तर अशा प्रकारे तिन्ही आपण इमेज लेअर आणल्यानंतर बघू शकता तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. नेक्स्ट स्टेप काय करायचं की या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट दिसतोय आणि हे 3 इफेक्ट दिसून येत आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला ते आपल्याला तो पहिला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा सेकंड नंबरचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला सेकंड नंबरच्या म्हणजेच 2.27 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून थर्ड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला बघू शकता की 7.28 या सेकंदाची बीटमार्कला पेस्ट करायचा आहे आणि हा जो इमेज आहे तो आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला म्हणजेच या दोन्ही लेअरच्या खाली घेऊन यायचा आहे. खाली घेऊन आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. आता इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि 4 नंबरला ही स्मॉल लेअर व्हाईट लेअर दिसून येते ती सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की 7.28 पासून चालवणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला ही आपली लेअर आहे ती पेस्ट करायची आहे. पेस्ट करण्यासाठी सिम्पली लेअरवर यायचं आहे, कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे 13.20 सेकंदापर्यंत घेतल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपला जो PNG दिलेला आहे अशा प्रकारे तो ॲड करून अशा प्रकारे वरती स्क्रोल करत सेट करून घ्यायचे आहे. याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर जो मधील ह्याचा भाग आहे सगळ्यात शेवट 7.28 पासून 2.27 पासून ह्या जो मधला भाग आहे तो आपल्याला डिलीट करायचा आहे. म्हणजे मध्ये तुम्ही बघू शकता लेअरिंग्स यूज केलेले आहेत.
तर लिरिक्सच्या मध्ये आहे तो आपल्याला हा PNG लावायचा नाही. तर अशा प्रकारे PNG आल्यानंतर इथे आपल्याला प्रॉपर अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आणि दोन्ही ठिकाणी आपल्याला सेट झालेला आहे अशा प्रकारे बघू शकताय. आता सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आता नंतर तुम्ही बघू शकता ते लिरिक्स आहेत ते प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला 7.28 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसच्या नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि श्रद्धा कपूर EFX हा जो व्हिडिओ तुम्हाला स्पेशल दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून आपल्याला अशा प्रकारे नाही घ्यायचा, फक्त काय करायचं की तुम्हाला इथं ग्रुप लिंक दिसेल अशा प्रकारे ग्रुप 1 लिंक क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसच्या नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे तो व्हिडिओ ॲड करा. व्हिडिओ ॲड झाल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे लॉंग प्रेस करून मधोमध घेऊन यायचं आहे आणि मधोमध आल्यानंतर सिम्पली इमेज लेअर क्लिक करून म्हणजे सिलेक्ट करून अशा प्रकारे आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट झाल्यानंतर बॅक निघून आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला स्टार्टिंगपासून अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकता आपण प्रॉपर व्हिडिओ इथं क्रिएट केलेला आहे किंवा वरती व्हिडिओ लावलेला आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे आणि आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता बघू शकताय की ही जी PNG आहे ती सिम्पली थोडीशी खाली अशा प्रकारे सेट करायची आहे. आता व्हिडिओ झाल्यानंतर आपल्याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे, व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.